आज आपण स्कॉप शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉप 2026 मानक 1 ते 25 पर्यंत मानक 1 ते 25 साठी पुरावे आणि कोणकोणते फोटो लागणार आहेत 1 ते 25 मानकासाठी या ठिकाणी आपण पाहूया. मानक क्रमांक 1 बघा, यासाठी मी एज्युकेशन व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार केलेला आहे. तुमची इच्छा असेल तर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला, एज्युकेशन हेल्प व्हॉट्सअप ग्रुपला. या ठिकाणी मानक क्रमांक 1 स्तर 1 बघा, स्तर 1 स्तर 2 स्तर 3 स्तर 4 यामध्ये आपल्याला कोणकोणते फोटोची पीडीएफ बनवावं लागेल. फोटोची पीडीएफ कशी बनवतात याचा देखील मागच्या वर्षी मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो देखील व्हिडिओ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. पीडीएफ कशी बनवतात, फोल्डर कसं बनवतात. तर बघा, मानक क्रमांक 1 त्यामध्ये स्तर 1 साठी 1 गुण, स्तर 2 साठी 2 गुण, स्तर 3 साठी 3 गुण आणि स्तर 4 साठी 4 गुण असे या ठिकाणी गुणांची देखील विभागणी केलेली आहे. आता या ठिकाणी स्तर 1 मध्ये कोणते फोटो लागणार आहेत ते NEP, NCF, SCF ची सॉफ्ट किंवा हार्ड प्रत, मुख्याध्यापक शिक्षक यांचा प्रत्यक्ष संवाद म्हणजे मुख्याध्यापक शिक्षक यांचा एक फोटो काढायचा आणि स्तर 1 मध्ये आपण त्या टाकू शकतो. स्तर 2 मध्ये चर्चासत्र, कार्यशाळा, सभा यांची नोंद, इतिवृत्त, उपस्थित पत्र आणि त्यांचा फोटो या ठिकाणी 2-3 फोटो बनवा आणि त्याची पीडीएफ बनवा. स्तर 3 मध्ये काय असणार आहेत तर दैनिक टाचनवही, लॉगबुक, वार्षिक मूल्यमापन आणि गरजेनुसार केलेले कृती कार्यक्रम. स्तर 4 मध्ये कसले फोटो काढणार आपण, शिक्षकाचे निरीक्षण, लॉगबुक, विद्यार्थी अध्ययन स्तरांचे विश्लेषण, शिक्षक सभेमधील अध्यापन पद्धतीशी संबंधित विश्लेषण असे इतिवृत्त याचा फोटो काढून आपण स्तर 4 मध्ये पीडीएफ बनवू शकतो. स्तर 4 ची पीडीएफ या ठिकाणी आपण बनवू शकतो. म्हणजे जो स्तर आपण निवडला असेल त्या स्तराचेच फोटोंची पीडीएफ आपल्याला बनवायची आहेत. अशा प्रकारे समजा आता मानक 2 असेल, मानक 2 साठी स्तर 1 साठी काय कोणता फोटो टाकणार आपण तर शाळेचा एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम, वार्षिक नियोजन, शालेय वेळापत्रक आणि अध्ययन सुलभ पद्धतीने दर्शवणारा नमुना पाठ नियोजन याचा फोटो 2-3 फोटो काढायचे, त्याची पीडीएफ बनवायची. स्तर 2 मध्ये वार्षिक नियोजनासाठी घेतलेला पालक शिक्षक सभाचे इतिवृत्त, विद्यार्थ्याचे वाचन, लेखन, गृहपाठ, सवय लावण्यासाठी उपयोगात आणलेल्या उपक्रमाची यादी, त्यांचा फोटो, त्याची पीडीएफ बनवायची स्तर 2 मध्ये. स्तर 3 साठी चिकित्सक, सर्जनात्मक विचारांचा समृद्ध करणारे 21व्या शतकातील कौशल्य वृद्धिंगत करणारे नमुना पाठ नियोजन, लॉगबुक नोंदी, मुख्याध्यापकाची लॉगबुक नोंदी किंवा पाठ नियोजन, त्याचा फोटो काढायचे, त्याची पीडीएफ बनवायची. हे मागच्या वर्षी झालेलं आहे. एक रिव्हिजन म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे 1 ते 25 मानकांची 1 ते 25 मानकासाठी किती फोटो लागणार आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. स्तर 4 साठी पालक सभा, इतिवृत्त, अध्ययन आनंददायी होते हे दर्शवणारे पालकाचे अभिप्राय आणि नमुना पाठ नियोजन, त्याचा फोटो. अध्यापन शास्त्र क्षमता निर्माण मानक 3 स्तर 1 साठी मुख्याध्यापक शिक्षकाचे क्षमता वृद्धी प्रशिक्षण उपस्थितीचे प्रमाणपत्र, त्याचा फोटो. स्तर 2 साठी शिक्षक सभा, इतिवृत्त, नमुना पाठ नियोजन, त्याचा फोटो. स्तर 3 साठी शिक्षकांनी विकसित केलेले नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्रानुसार पाठ नियोजन, वार्षिक नियोजन आणि दैनिक पाठ नियोजन, त्याचा फोटो स्तर 3 मध्ये आपण टाकू शकतो. हे सर्व पाहिल्यानंतर 1 ते 25 मानकांसाठी कोणकोणते फोटो पाहिलं, हे 1 ते 25 मानक पाहिल्यानंतर त्यासाठी स्तर कोणकोणते आणि त्याचे फोटो कोणकोणते हे पाहिल्यानंतर आपल्याला सर्व लक्षात येते. बघा, स्तर 4 साठी केंद्र परिषदेमध्ये सहभाग, त्याचा फोटो. केंद्र इतर शाळात कार्यशाळा, सेमिनार आयोजन केल्याचा पुरावा, विद्या अमृत पोर्टलवर प्रविष्ट नोंदी, विद्या अमृत पोर्टलवर जर तुम्ही नोंदी केली त्याचा फोटो. CRC BRC चा अभिप्राय, त्याचा फोटो स्तर 4 मध्ये आपण टाकू शकतो. मानक क्रमांक 3 मध्ये मानक क्रमांक 4 मध्ये काय, माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना विषयाच्या निवडीचे स्वातंत्र्य. आता बघा, काही शाळांना मानक क्रमांक 4 लागू नाही, मात्र माध्यमिक शाळा असल्यामुळे त्यांना लागू राहते. या ठिकाणी स्तर 1 मध्ये UDASPL भरलेली माहिती आणि शालेय अभिलेखाची नोंदी, UDASPL भरलेली माहिती असतो त्याचा फोटो काढायचा, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा, त्याचा फोटोची पीडीएफ बनवायची. स्तर 2 मध्ये विविध उपक्रमासाठी ठरवलेले कालावधी दर्शवणारे एकत्रित वेळापत्रक, विषय नाही विद्यार्थ्याची यादी. स्तर 3 मध्ये एकात्मक दर्शवणारे विविध विषयाचे पाठाचे नियोजन, ही सामग्रीचा लिंक्स, उदाहरणार्थ ऑनलाईन ऑफलाईन साहित्य. स्तर 4 मध्ये ऑफलाईन ऑनलाईन आणि मिश्र पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या अभ्यासक्रमाची विषय नाही यादी, इंटर्नशिपची यादी, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, पर्यावरणपूरक जीवनशैली इत्यादीची माहिती. हे स्तर 4 मध्ये आपण त्याचा फोटो काढून त्याची पीडीएफ बनवू शकतो. मानक क्रमांक 5 विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अध्ययन पद्धतीचा अवलंब. स्तर 1 मध्ये प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या शिक्षकांची यादी आणि प्रमाणपत्र. स्तर 2 मध्ये प्रायोगिक सहकारी
सर्व समावेशित ICT प्रकल्प आधारित अध्ययन आणि 21व्या शतकातील कौशल्य दर्शवणारा नमुना पाठ नियोजन, त्याचा फोटो काढून त्याची PDF बनवू शकतो. स्तर 3 मध्ये नमुना पाठ नियोजन, पाठाचा आणि लॉग बुक. स्तर 3 मध्ये यांचे 2-3 फोटोची PDF बनवायची. स्तर 4 साठी विद्यार्थी प्रतिक्रिया, विद्यार्थी संचिका, समग्र प्रगती पत्रक आणि विद्यार्थी गुणवत्ता याचा फोटोची PDF बनवायची. अशा प्रकारे हे मानक क्रमांक मी 1 ते 25 पर्यंत घेतलेले. प्रत्येक वाचन दाखवणं किंवा समजून सांगणं शक्य नाही, पण तुमची काही समस्या असेल तर मी एज्युकेशन व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि ही जी PDF आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. काही समस्या असेल तर मला तुम्ही विचारू शकता. हे आपण मागच्या वर्षी केलेलं आहे. एक उजळणे म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे 1 ते 25 मानक आणि त्यासाठी लागणारे पुरावे आणि फोटो. ही PDF तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.